एखादा माणूस दोरीवरून चालतोय, दोरीवरून चालताना त्याला भीती आहे डाव्या बाजूनं पडायची, उजव्या बाजूनं पडायची. पण डाव्या बाजूनं पडला तरी तो हरणार आहे, उजव्या बाजूनं पडला तरी तो हरणार आहे. त्याला जिंकायचं असेल तर एकच मार्ग आहे, दोघांमध्ये समतोल ठेवून चालणं. आणि म्हणून माऊली म्हणतायत, जो सरिसेपण मनोधर्मी समतोल राखून जो कर्म करतो तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. तीच उत्तम अशी योग स्थिती आहे, तोच उत्तम असा कर्मयोगी आहे. प्रशंसिजे, उत्तम लोक सुद्धा असं कर्म करणाऱ्याची प्रशंसा करतात. असं उत्तम कर्म करणाऱ्याची प्रशंसा उत्तम लोक सुद्धा करतात. पुढं भगवंत श्लोकामध्ये काय म्हणतात बघूया. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धो शरणमन्विच्छ कृपणः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. अर्थात हे धनंजय, बुद्धियोगाच्या समत्व बुद्धीच्या अगर ज्ञानयोगाच्या अपेक्षेने कर्मयोग निकृष्ट आहे. तस्मात तू त्या बुद्धीलाच शरण जा, कारण कर्मफलाच्या आशेने कर्म करणारे दीनच म्हणावे लागतात. दुसऱ्या श्लोकाचा अर्थ, ह्या जगात सांख्य बुद्धी संपन्न पुरुष ह्या दोहींचाही संबंध सोडून देतात. म्हणून तू त्या योगांचाच अवलंब कर. कुशलतेने निष्काम कर्म करणे हाच योग आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवून कर्म करणं हे निकृष्ट दर्जाचं कर्म आहे. आणि त्यामुळं तू बुद्धीला शरण जा, कारण कर्मफलाची अपेक्षा ज्याच्यामध्ये असते ते कर्म दीन म्हणायला हवं, हीन म्हणायला हवं. सांख्य बुद्धियुक्त जे पुरुष असतात ते कर्माच्या पूर्ण अपूर्णतेची अपेक्षा सोडून देऊन केवळ कर्मावरच आपलं लक्ष केंद्रित करतात. आणि म्हणून त्यांचं कर्म निष्काम कर्म होतं. आणि हाच कर्मयोग आहे, हाच कर्मयोगाचा सार आहे असं भगवंत सांगतायत. माऊली खूप सुंदर या श्लोकांचं वर्णन करतायत, ते आपण बघूया. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. अर्थात अर्जुना, अशा प्रकारची चित्ताची जी समता हेच योगाचे रहस्य आहे, ज्या योगात मन म्हणजे क्रिया आणि बुद्धी म्हणजे ज्ञान ह्यांचे ऐक्य असते. किती सुंदर माऊली वर्णन करतायत बघा. अर्जुना समत्व चित्ताचे, चित्ताची समता तेची सार जाण योगाचे. योगाचं सार जर काय असेल, कर्मयोगाचं सार जर काय असेल तर समत्व चित्ताचे. चित्तामध्ये समत्वता असणं, समता असणं हेच योगाचं सार आहे. आणि याच योगामध्ये मन आणि बुद्धी या दोघांचं ऐक्य होतं. बघा, मन आणि बुद्धी विचार केला तर अंतःकरण चतुष्टयाचा पूर्वार्ध, सुरुवातीचे दोन भाग मन बुद्धी, चित्त आणि अहंकार नंतर येतात. मनाचं काम आहे क्रिया करणं, कर्म करणं, आणि बुद्धीचं काम आहे ज्ञान देणं, ज्ञान घेणं. कर्म आणि ज्ञान या दोघांचा संयोग तुम्हाला मन आणि बुद्धीमध्ये दिसेल. मन कर्माचं प्रतीक आहे. कर्म करणं हे मनाचं काम आहे. कर्म करण्याची आज्ञा मन करत असतं. कोणतं कर्म करायचंय, कसं कर्म करायचंय, कधीपर्यंत कर्म करायचंय, कुण्या भावनेनं कर्म करायचंय, ही सगळी निर्णय क्षमता मनाची असते. मन या सगळ्या बाबतीतला निर्णय घेत असतं. म्हणून मनाला कर्माचं प्रतीक मानलेलं आहे. कारण जेवढी कर्म आपण करतो ती कर्म मनाच्या आज्ञेनं घडत असतात. मन ते कर्म करण्याची आज्ञा देत असतं. मन म्हणजे काय? मनाला आपण एक इंद्रिय मानलंय. पंचेंद्रियांच्या पलीकडं या पाचही इंद्रियांवर
ज्याचं नियंत्रण आहे त्या इंद्रियाला आपण मन म्हणतो. दश इंद्रियावर ज्याचं नियंत्रण आहे, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय या दशेंद्रियांवर ज्याचं नियंत्रण आहे ते मन आहे. ते मनच ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना आज्ञा देत असतं, हाताला आज्ञा देत असतं काय करायचं काय करायचं नाही, पायाला आज्ञा देत असतं कुठं जायचं कुठं जायचं नाही, डोळ्याला आज्ञा देतं काय करायचं काय करायचं नाही, कानाला आज्ञा देतं काय ऐकायचं काय ऐकायचं नाही, जिभेला आज्ञा देतं काय खायचं काय खायचं नाही, त्वचेला आज्ञा देतं कशाचा स्पर्श करायचा कशाचा करायचा नाही. ज्ञानेंद्रिय असो किंवा कर्मेंद्रिय असो या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम, ह्या सगळ्यांना आज्ञा देण्याचं काम, त्या आज्ञा पूर्ण करण्याचं काम हे मन करत असतं. आणि म्हणून माऊलींनी या मनाला कर्माची उपाधी कर्माची उपमा दिलेली आपल्याला दिसते. ही उपमा अतिशय महत्वाची आहे. पण मन हे कर्म करतं, पण या कर्माच्या मागं ज्ञान असावं लागतं. जर ज्ञान नसेल तर ज्ञानाशिवाय घडणारं कर्म हे अज्ञानातून घडतं आणि म्हणून त्या कर्माचं फळ परिपूर्णतेकडे जात नाही. म्हणून कर्म परिपूर्णतेकडे न्यायचं असेल तर कर्माला ज्ञानाचं अधिष्ठान हवं, मनाला बुद्धीचं अधिष्ठान हवं. एकदा का मनाला बुद्धीचं अधिष्ठान मिळालं की मन विवेकी बनतं. काय करावं काय करू नये याचा योग्य निर्णय मग मनाला घेता येतो. बघा, खूप सुंदर उदाहरण देता येईल. आपण कधी कधी बंदुकीचा निशाणा पकडतो. बंदुकीचा निशाणा अचूक लागायचा असेल तर तुम्हाला त्या बंदुकीचा जो बेस आहे तो स्थिरपणे पकडावा लागतो. तुम्हाला धनुष्यबाण मारायचं आहे, धनुष्यबाण पकडायचं आहे, तर पकडलेलं धनुष्य हलता कामा नये, ते स्थिर असलं पाहिजे, पक्क असलं पाहिजे. एखाद्या क्षेपणास्त्राचं तुम्हाला प्रक्षेपण करायचं आहे तर ज्या जमिनीवर ते प्रक्षेपण तुम्ही करताय ती जमीन मजबूत असली पाहिजे. नाहीतर क्षेपणास्त्राचा जेव्हा क्षेपणास्त्र वरच्या बाजूला जातं तेव्हा ते क्षेपणास्त्र पूर्णपणे ताकद लावत असतं जमिनीच्या बाजूनं, आणि जमिनीच्या बाजूनं त्यानं लावलेली ताकद इतकी प्रचंड असते, इतकी मोठी असते की त्या जमिनीवर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून क्षेपणास्त्राला परिपूर्णता यायची असेल तर खालची जमीन मजबूत पाहिजे. तसं बुद्धीचा पाया ज्या मनाला मिळालाय ते मन जे कर्म करतं, जी क्रिया करतं ते कर्म परिपूर्ण असतं, ते कर्म श्रेष्ठ असतं. माऊली म्हणतायत, तो बुद्धी योग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू. अर्थात अर्जुना, त्या बुद्धियोगाच्या दृष्टीने विचार केला असता हा सकाम कर्मयोग फारच कमी प्रतीचा आहे. बुद्धी हे कर्माचं मनाचं अधिष्ठान असलं पाहिजे. बुद्धीचं अधिष्ठान जर मन असेल तर मनाकडून घडणाऱ्या प्रत्येक क्रिया ह्या परिपूर्णतेकडे जातात, विवेकपूर्णपणे त्या क्रिया घडतात. मनाला विवेक नसतो, मनाजवळ विवेकाची शक्ती नाहीये, मनाजवळ विवेकाचं सामर्थ्य नाहीये. बुद्धीजवळ ते सामर्थ्य आहे, कारण बुद्धी हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि म्हणून बुद्धीचं अधिष्ठान देऊन मनानं कर्म केली की ती कर्म परिपूर्ण होतात. म्हणून तो बुद्धियोग विवरिता, या बुद्धियोगाचं विवरण केलं, या बुद्धियोगाचं विश्लेषण केलं तर बहुते पाडे पार्था, वेगवेगळ्या प्रकारानं जर विचार केला तर दिसे हा अरुता कर्म भागू. बुद्धियोगानं विचार केला, विवेकानं विचार केला तर वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करून सुद्धा तुझ्या असं लक्षात येईल अर्जुना की सकाम कर्माची जी भावना आहे, कर्माची अपेक्षा ठेवून केलेलं जे कर्म आहे ते कमी योग्यतेचं आहे, कमी दर्जाचं आहे. म्हणून बुद्धीची गरज काय?
बुद्धीनं कर्म का करायचं आहे, त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की बुद्धी ज्याच्याकडे आहे, कर्म करण्यापूर्वी ज्यानं बुद्धीचा वापर केलेला आहे, अर्थात विवेकाचा वापर केलेला आहे. इथं बुद्धी विवेक या अर्थानं आपल्याला घ्यायची आहे. विवेक या अर्थानं बुद्धी हा शब्द आपल्याला घ्यायचा आहे. विवेक ठेवून आपण कर्म केलं, विचारपूर्वक आपण कर्म केलं तर ते कर्म परिपूर्ण आहे. आणि ज्या कर्मामध्ये विचार नाहीये, विवेक नाहीये, ते कर्म अपूर्ण आहे, म्हणून ते कमी दर्जाचं आहे. बघा, कर्मावरून कर्माचा दर्जा ठरत नाहीये, कर्म करण्याच्या मानसिकतेवरून कर्माचा दर्जा ठरतोय. खूप महत्वाचे शब्द आहेत हे. तुम्ही पूजा करताय की तुम्ही व्यापार करताय हे महत्वाचं नाहीये. तुम्ही व्यापार करा किंवा पूजा करा, तुम्ही कोणत्या भावनेनं ते करताय हे महत्वाचं आहे. तुम्ही पूजा करताय पण पूजा करण्यात तुमचा त्या कर्मामागचा लाभ, लोभ दडलेला आहे तर ते कर्महीन आहे, मग ती पूजाच का असेना. पण तुम्ही व्यवसाय करताय पण तो व्यवसाय तुम्ही निष्काम भावनेनं करताय, ईश्वर अर्पण या भावनेनं करताय, तर तुमचा व्यापार पूजेपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून ज्या कर्मामध्ये निष्कामता आहे ते कर्म श्रेष्ठ आहे, मग ते कोणतंही असो. आणि ज्या कर्मामध्ये सकामता आहे ते कर्म निकृष्ट आहे, कमी दर्जाचं आहे, मग ते कोणतंही कर्म असो. मग ती पूजा अर्चा असो, देवधर्म असो, काही असो, त्याच्यात तुम्ही सकामता ठेवत असाल तर ते कर्म हीन झालं. कारण हीनता किंवा श्रेष्ठता कर्मावरून ठरत नसते, ते कर्म करण्यामागच्या बुद्धीवरून ठरत असते, कर्म करण्यामागच्या वृत्तीवरून, इच्छेवरून, विचारावरून त्या कर्माची श्रेष्ठ कनिष्ठता ठरत असते. म्हणून चांगल्यातलं चांगलं कर्मही कनिष्ठ ठरू शकतं, त्याच्या मागं विवेकाचं अधिष्ठान नसेल तर. आणि कनिष्ठातलं कनिष्ठ कर्मही श्रेष्ठ ठरू शकतं, त्याला विवेकाचं अधिष्ठान असेल तर. म्हणून विवेकाचं, बुद्धीचं अधिष्ठान महत्वाचं. आणि म्हणून तो बुद्धी योगो विवरिता, विवेकानं विचार केला तर अर्जुना वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करून सुद्धा हा जो कर्म भागू आहे, कोणता कर्म भागू, अपेक्षा ठेवून केलेला कर्मभाग. अपेक्षा ठेवून केलेलं कर्म हे काय आहे, आरुता शब्दाचा अर्थ आहे कमी योग्यतेचं, हीन दर्जाचं. परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योग पाविजे, जे कर्मशेष सहजे योग स्थिती. अर्थात परंतु त्या सकाम कर्मयोगाच्या आचरणानेच हा बुद्धियोग प्राप्त होतो. जे कर्मशेष म्हणजे सकाम कर्म करता करता कर्तृत्व भाग व फलास्वाद टाकून राहिलेले जे शेष कर्म ती सहजच योग स्थिती होय. बघा, परितेची कर्म आचरिजे. बघा, ज्या कर्मामध्ये तुम्ही फळाची आसक्ती ठेवताय त्याच कर्माला शुद्ध करता येतं. बघा, काही लोकांना असं वाटत असेल की मी जे कर्म करतोय ती फळाची आशा ठेवून कर्म करतोय, म्हणून मी असं एखादं नवीन कर्म निवडीन की जे निष्काम असेल. असं करायचं नाहीये. इथंही खूप जण चुकतात. मला निष्कामच कर्म करायचं आहे ना, तर मग मी हे कर्म सोडून देतो, कारण हे कर्म निष्काम भावनेनं करणं चुकीचं आहे किंवा शक्य नाही. बरेच जण म्हणतात महाराज आम्ही दुकानदारीचा व्यवसाय करतोय, खोटं बोलल्याशिवाय तर आमच्या दुकानदारीचा व्यवसाय चालणारच नाही, मग हा व्यवसाय सोडून द्यायचा का. असं नाही. तुम्ही व्यवसाय कोणताही करा, व्यवसाय बदलायची गरज नाही. आणि व्यवसाय बदलून होणार काय आहे, मानसिकता तीच राहणार आहे. मानसिकता बदलणं महत्वाचं आहे, कर्म बदलून उपयोग होणार नाही. लोक बरीच वेगवेगळ्या प्रकारची कर्म करतात, पण कर्म बदलून त्याचा इलाज होणार नाही. त्या कर्मामागचा मेंदू एकदा बदलला, ते कर्म करण्यामागचा विचार एकदा बदलला की कर्म करण्याची गरज नाही. मग तुम्ही कोणतंही कर्म करा. आमच्या संतांनी सगळ्या प्रकारची कर्म केली. मांस विक्री सज्जन कसयानं केली, सगळ्या प्रकारचे कर्म केले. वारकरी संतांची यादी बघा,
मी अनेकदा त्यांच्याबद्दल बोललोय. सगळ्या संतांनी वेगवेगळी कर्म केली, पण त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या कर्मामध्ये सगळ्यांची मनस्थिती, भूमिका, पात्रता, सगळ्यांचा स्तर, दर्जा एकच आहे. कोणत्याही संतांमध्ये फरक नाहीये. कर्मावरून तुम्ही संत श्रेष्ठ कनिष्ठ नाही ठरू शकत. सज्जन कसाई मांस विकत होते म्हणून ते कनिष्ठ दर्जाचे संत, आणि ज्ञानोबाराय ज्ञानदान करत होते म्हणून ते श्रेष्ठ दर्जाचे संत. असा संतांमध्ये भेद नसतो. तो भेद तुमच्या बुद्धीत असेल, पण त्यांच्या अवस्थेमध्ये, त्यांच्या पात्रामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. दोघंही एकाच भूमिकेवरचे आहेत. संतत्व या पदवीमध्ये श्रेष्ठ कनिष्ठता नसते. हा संत श्रेष्ठ, हा संत कनिष्ठ असं नसतं. पाणी जसं सगळीकडे समतल असतं, तसं संत म्हटलं की ते सगळे समतल असतात. म्हणून संतांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठता नसते. संत संत असतात. का? संतांनी कर्म जरी वेगवेगळं केलेलं असलं तरी त्या कर्माच्या मागची भूमिका त्यांची सारखी आहे. समत्वता आहे सगळ्यांच्या जवळ. आणि समत्वामध्ये भेद नसतो. कमी समत्व आणि जास्त समत्व असं नसतं. समत्व समत्व असतं. एक रेष आहे, ती रेष इथून तिथून सरळ असते. त्या रेषेमध्ये कुठेही खालीवर असा स्तर नसतो. तसं संतत्व असतं, तसं समत्व असतं. आणि हे समत्व ज्याच्याकडं आहे त्यानं कोणतंही कर्म करो ते कर्म श्रेष्ठच असतं. आणि हे समत्व ज्याच्याकडं नाही त्यानं कोणतंही कर्म करो ते निकृष्ट दर्जाचंच कर्म असतं. ते अपूर्णच कर्म असतं. म्हणून कर्म करण्यासाठी संतत्व बुद्धी असणं म्हणजेच समत्व बुद्धी असणं. म्हणून जर तुम्हाला निष्काम कर्म करायचं आहे तर तुम्हाला संत व्हावं लागेल, किंवा तुम्हाला संत व्हायचं असेल तर निष्काम कर्म करावं लागेल. व्हायचे वरसा, दोन्हीपैकी काही करा. मग संत व्हायचं तर काय, तर समत्व बुद्धीनं कर्म करणं. समत्व बुद्धीनं कर्म करणं म्हणजे काय, तर निष्काम भावनेनं कर्म करणं. निष्काम भावनेनं कर्म करणं म्हणजे काय, तर कर्माच्या फळाची अपेक्षा न करणं. प्रत्येक क्षणाक्षणाला ईश्वराची आठवण करणं. ईश्वराच्या साठी मी हे सगळं करतोय या भावनेनं कर्म करणं. कृष्णार्पण भावनेनं केलेलं कर्म हे परिपूर्ण असतं. ते कर्म करणारा संत असतो. ते कर्म करणारा बुद्धियोगी असतो. आणि त्याच्याकडून घडणारं कर्म हेच योग्याकडून घडणारं कर्म असतं. आणि म्हणूनच तो श्रेष्ठ कर्म योगी असतो. म्हणून माऊली म्हणतात, परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योग उपाविजे. अर्जुना, तू त्या प्रकारचं कर्म केलं, निष्काम भावनेचं कर्म केलं तरच हा योग तुला मिळणार आहे. कोणता योग, तर बुद्धियोग. बुद्धियोग म्हणजेच सांख्ययोग. आणि या सांख्ययोगाची सोपी व्याख्या माऊलीने इथं केली, समत्वता, समता. बुद्धीची समता म्हणजे बुद्धियोग, बुद्धीची समता म्हणजे सांख्ययोग, बुद्धीची समता म्हणजे ज्ञान, बुद्धीची समता म्हणजे बुद्धियोग. आणि एकदा हा बुद्धियोग प्राप्त झाला की मग घडणारं प्रत्येक कर्म हे परिपूर्ण असतं आणि ते कर्म करणारा कर्मयोगी असतो. म्हणून परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योग उपाविजे. जे कर्मशेष सहजे योग स्थिती. जे कर्मशेष सहजे योग स्थिती. शेष कर्म, खूप सुंदर शब्द माऊलीने वापरला बघा. शेष कर्म कोणतं, ज्या कर्मामध्ये बुद्धियोग आहे, ज्या कर्माला विवेकाचं अधिष्ठान आहे, त्या विवेकाच्या अधिष्ठानावर आधारित जे कर्म केलं जात आहे ते कर्म. आणि ज्या कर्मामध्ये निष्कामता आहे, ज्या कर्मामध्ये ईश्वर अर्पणाची बुद्धी आहे, ते कर्म घडणं म्हणजेच शेष कर्म घडणं. कारण ते कर्म आता शेष कर्म आहे. कारण त्या कर्मामध्ये विशेष असं काही राहिलेलं नाही. कारण त्यातलं जे विशेष होतं ते ईश्वराला समर्पित झाल्यामुळं ते परिपूर्ण झालं. मग ते जे उरलं त्या कर्मामध्ये कोणत्याही प्रकारची मग आसक्ती राहत नाही. एक उदाहरण देऊन सांगायचं झालं तर उसामधला जो रस आहे, तो रस काढून घेतल्यानंतर जो चोथा उरतो, तो चोथा जो असतो त्याच्यामधून कोणत्याही प्रकारची अपेक्षा माणूस करत नाही. कर्माकडं त्या भावनेनं बघावं.
त्या भावनेनं का बघावं? तर या कर्मामधला जसा उसातला रस काढून घेतला जातो तसं कर्मातलं जे काही सत्व आहे ते ईश्वराला अर्पण झालं. मग जे कर्म उरलं ते शेष कर्म, आणि ते शेष कर्म म्हणजे प्रसाद आहे. आणि त्या शेष कर्मामध्ये मग कोणत्याही प्रकारची अपेक्षा राहिली नाही, कारण अपेक्षा जी होती ती परिपूर्ण झालेली आहे. ऊस जेवढं काही देऊ शकत होता ते सगळं आपण दिलेलं आहे. मग जे उरलंय ते शेष असं कर्म, जसं शेष असं उरलेलं जे ऊस आहे, ऊसाचा जो चोथा आहे तो तृप्त असतो, त्याचं निर्माल्य झालेलं असतं, त्याच्या आयुष्याचं सार्थक झालेलं असतं. आणि ज्याच्या आयुष्याचं सार्थक होतं ते शेष कर्म असतं. संतांनी खूप सुंदर शब्द वापरलाय तुकोबारायांनी. तर शेष कर्माला अनुसरून एक तुकोबारायांचा शब्द, एक अभंग आठवला. तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. तुकोबाराय सांगतायत आम्ही मोक्ष मिळवला. मोक्ष मिळवला म्हणजे काय? तर आम्ही या शरीरातच राहून ईश्वराशी एकरूप झालो. आमचा आत्मा परमात्म्याशी विलीन झाला. मग विलीन झाल्यानंतरही पुढं जे आयुष्य उरणार आहे, जगायचं तर आहे, कारण शरीराचा कर्मभोग जो आहे, शरीराचं जे आयुष्य आहे ते आयुष्य तर जगून पूर्ण करायचं आहे. मग ते उरलेलं आयुष्य म्हणजे शेषकर्म, उरलेलं कर्म म्हणजे शेषकर्म. कारण त्या कर्मामध्ये आता चांगल्या वाईटाची अपेक्षा नाही. त्या उरलेल्या आयुष्यामध्ये पुण्य करायचं नाही, पापही करायचं नाही, फक्त जगायचं आहे. ऊसाचा उरलेला चोथा फक्त आहे, त्याच्यामध्ये एक तृप्ती आहे, त्याच्यामध्ये एक परिपूर्णता आहे. एखादं फूल देवाला अर्पण केलंय, देवाच्या गळ्यात राहून राहून ते सुकलंय, त्या फुलामध्ये एक परिपूर्णता आहे, त्याच्यामध्ये एक तृप्तीची भावना आहे. मग ते तुम्ही निर्माल्य जेव्हा बाजूला काढता तेव्हा ते फूल म्हणजे शेष कर्म आहे. कारण त्याच्यातली जी सत्वता आहे ती ईश्वराला अर्पण झाल्यामुळं ती परिपूर्ण झालेली आहे. पण जी फुलं ईश्वराच्या गळ्यात न पडता सुकलेली आहेत ती फुलं निकृष्ट आहेत. त्या फुलांकडे तुम्ही पवित्र भावनेनं, निर्माल्याच्या भावनेनं नाही बघू शकत. स्वार्थाच्या भावनेनं, कर्मफलाच्या भावनेनं केलेली कर्म ही निकृष्ट आहेत. ईश्वरार्पण बुद्धीनं केलेली कर्म ही शेष कर्म आहेत. कारण त्या शेष कर्मामध्ये परिपूर्णता, संपूर्णता, तृप्ती आहे. आणि म्हणून ते कर्म करणं म्हणजे योग स्थिती आहे. त्या स्थितीला प्राप्त झाल्यानंतरची कर्म. आता दिवसचारी खेळी मिळी म्हणून बुद्धियोगू सधरू, ते तर अर्जुना होई स्थिरू, मने करी अव्यरू फळ हेतूचा. अर्थात म्हणून हे अर्जुना, श्रेष्ठ असा जो बुद्धियोग, त्या ठिकाणी तू स्थिर हो व मनाने फलेच्छेचा त्याग कर. म्हणून भगवंत सांगतायत अर्जुना म्हणून बुद्धियोगू सधरू. जो बुद्धियोग आहे तो श्रेष्ठ आहे. बुद्धीच्या योगानं घडणारं कर्म आणि मनाच्या योगानं घडणारं कर्म, अशा कर्माच्या दोन व्याख्या भगवंतांनी केलेल्या आहेत. मनातून घडणारं कर्म, मनाकडून घडणारं कर्म हे असंत कर्म आहे, अपूर्ण कर्म आहे. आणि बुद्धियोगाचा आधार मिळून झालेलं कर्म हे संत कर्म आहे, परिपूर्ण कर्म आहे, संपूर्ण कर्म आहे. आणि म्हणून बुद्धियोगू सधरू. जो बुद्धियोग आहे तो बुद्धियोगच सधरू आहे, श्रेष्ठ आहे. ते तर अर्जुना होई स्थिरू. तू बुद्धियोगाच्या ठिकाणी स्थिर हो, मनयोगाच्या ठिकाणी स्थिर होऊ नकोस. मनाच्या मागं जाऊ नकोस, मनाच्या मागं धावू नकोस. तू बुद्धियोगावर स्थिर हो. मने करी अव्हेरू फळ हेतूचा. आणि मन म्हटलं की ते फळाचा हेतू धारण करतं. म्हणून मनाचा अव्हेर कर. मने करी अव्हेरू फळ हेतूचा. मन आणि त्या मनाकडून होणारी फळासक्ती या दोघांचाही तू त्याग कर. जे बुद्धियोगा योजिले, तेची पारंगत जाहले, यही उभयबंधी सांडिले पाप पुण्य. अर्थात जे बुद्धियोगयुक्त झाले ते पार पडले, म्हणजेच पाप पुण्यरूपी उभय बंधातून ते सुटले. जे बुद्धियोगा योजिले, जे बुद्धियोगासाठी प्रवृत्त झालेले आहेत. योजिले म्हणजे प्रवृत्त होणे. जे बुद्धियोगासाठी प्रवृत्त झालेत, ज्यांनी ज्ञानयुक्त कर्म, विवेकयुक्त कर्म, संत कर्म, परिपूर्ण कर्म करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तेच पारंगत झाले. तेच कर्म पारंगत झालं. पारंगत होणं म्हणजे परिपूर्ण होणं, पार पडणं.
तेच कर्म पारंगत होतं जे बुद्धी योगातून घडतं, जे निष्काम भावनेतून घडतं, विवेकातून घडतं. तेच कर्म परिपूर्ण बनतं. ही उभयबंदी सांडिले पाप पुण्य. आणि त्या कर्मानं पाप आणि पुण्य या दोघांच्याही बंधनाला, उभयबंधी म्हणजे उभय म्हणजे दोन, दोघांच्याही बंधनाला सांडिले म्हणजे सोडून टाकलं. कोणती दोन बंधनं? पापाचं बंधन आणि पुण्याचं बंधन. पुण्याचंही बंधन असतं जसं पापाचं बंधन असतं. मी म्हणालो होतो सोन्याचाही पिंजरा असू शकतो, सोन्याचाही कारागृह सोन्याचं सुद्धा असू शकतं, चांदीचंही कारागृह असू शकतं. कारागृह सोन्याचं असलं काय आणि लोखंडाचं असलं काय किंवा दगडाचं असलं काय, कारागृह कारागृह आहे. म्हणून पुण्याचंही बंधन तितकंच घातक आहे जेवढं पापाचं. म्हणून दोघांच्याही बंधनातून मुक्त व्हायचं आहे. ही उभयबंदी सांडिले पाप पुण्य. तू बुद्धियुक्त होऊन कर्म केलं, तू निष्काम भावनेनं कर्म केलं की आपोआपच तुझं कर्म हे पाप पुण्यातीत होईल. आपोआपच तुझं कर्म संपूर्ण होईल, तुझं कर्म विवेकयुक्त होईल, बुद्धियुक्त होईल, संत कर्म तुझं होईल. असंच कर्म तू कर असं भगवंत अर्जुनाला आणि माऊली तुम्हाला आम्हाला सांगतायत. इथं आपण थांबूयात, बाकीचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.